मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या मागण्या मनोज जरांगेंच्या या पूर्ण झालेल्या आहेत, त्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश आलंय। सरकारकडून जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे जरांगे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत। तर मध्यरात्रीच्या सुमारास दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेले होते। आपल्याला माहिती आहे कालपासूनच या संपूर्ण परिसरात मराठा आंदोलक हे दिसत होते। हा छत्रपती शिवाजी महाराज चौक जो होता वाशीतला आणि एपीएमसी मार्केट हा संपूर्ण परिसर जो आहे तो मराठा आंदोलकांनी व्यापून गेलेला होता। उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं मनोज जरांगे यांच्याकडून। अखेर मध्यरात्रीच्या सुमारास दोन मंत्री इथे आलेले होते आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मग मनोज जरांगे हे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत। मागण्या मान्य झाल्याचं सांगण्यात आलंय। ही मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा पत्रकार परिषद मनोज जरांगेंनी घेतली त्यावेळेसचे दृश्य आहेत आणि हा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जल्लोष करण्यात येतोय सध्या मराठा आंदोलकांकडून। मनोज जरांगे यांचे फोटो असलेले हाती बॅनर घेत हे सगळे मराठा आंदोलक जल्लोष करतायत। लढ्याला मराठा समाजाचं यश आलेलं आहे। आपण गेले कित्येक महिने पाहिलेलं होतं। सुरुवातीचं उपोषण होतं, त्यानंतर वेगवेगळ्या भागांमधले मनोज जरांगेंचे दौरे होते, सभा होत्या, वेगवेगळ्या भागांना भेटी देत तिथल्या मराठा समाजाशी संवाद साधणं असेल, हे सगळंच आपण अनुभवलेलं होतं, पाहिलेलं होतं। मात्र आता अगदी सगळ्या सोयऱ्याच्या मुद्द्याचं अगदी छोट्या छोट्या काही मुद्द्यांवर जे आहेत ते मागण्या वाढलेल्या होत्या। त्या ठिकाणी मनोज जरांगे त्या मुद्द्यांवर ठाम होते। विशेषतः सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा अगदी प्रकर्षाने त्यांच्या बोलण्यात नाही येत होता। या सगळ्याच मुद्द्यावर तोडगा मात्र निघत नव्हता। त्यामुळे हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते अंतरवाली सराटीहून निघालेले होते। वाटेत एक मराठा आंदोलक त्यांना येऊन मिळत होते। लाखोंच्या संख्येने हा समुदाय हा नवी मुंबईत आलेला होता। तो मुंबईत धडकणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता। मात्र काल मध्यरात्री या ठिकाणी केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे दोन मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आले, नवा अध्यादेश घेऊन आले आणि त्यात सगळ्या सोयऱ्यांचा मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला। सोबतच ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत अशांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील हाही मुद्दा घेण्यात आलेला। इतर जे महत्त्वाच्या मागण्या होत्या मनोज जरांगेंच्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या, त्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्या आहेत आणि त्यामुळेच मराठा आंदोलक हा असा जल्लोष करताना दिसतायत। थोड्याच वेळात मनोज जरांगे हे या सगळ्याच लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी वाशीत येणार आहेत। हा जल्लोष आपण पाहतोय, एक प्रकारचा उत्साह मराठा समाजात दिसतोय। गेल्या 2 ते 3 महिन्यांच्या लढ्याला त्यांच्या यश आलेलं आहे। डी झोन मध्ये येऊ नका। हे कुणी सुद्धा डी झोन मध्ये नाही आलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की कृपया सहकार्य करा। आपण छत्रपतीची माणसं आहे, सगळ्यांनी सहकार्य करायचंय। आता तू काय भयपत नाही राहिला। एवढ्याच ठिकाणा तो आमच्याकडे ठेकायला आला। झालं आलं की आलं आंबरला झालं काय आलं आमच्या कचाड्या दिली।
तर ही दृश्य आहेत सकाळची वाशीतली. मध्यरात्री वेगानं घडामोडी घडल्या. मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी 2 मंत्री त्या ठिकाणी आलेले होते. दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलेले होते. सरकारकडून मागण्या त्यांच्या मान्य झाल्याचं मनोज जरांगे यांना सांगण्यात आलं. नवा अध्यादेश देण्यात आला आणि त्यानंतरच मनोज जरांगे हे आता उपोषण सोडणार आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे उपोषण सोडतील. पाणी किंवा ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर मराठा आंदोलक हा असा जल्लोष करताना आपण पाहतोय. हा संपूर्ण परिसर जो आहे त्या संपूर्ण परिसरात मनोज जरांगे यांच्या सोबत आलेले हे सगळेच मराठा आंदोलक आहेत. रात्री घडलेल्या या घडामोडी मात्र त्यानंतर या सगळ्याच मराठा समाज बांधवांमध्ये एक उत्साह दिसतोय.